रायगड जिल्ह्याच्या कुशीत माथेरानजवळील नेरळ येथील अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे तसेच सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरील स्वप्नील साळुंके यांना दिनांक 14 जून 2024 रोजी कायद्यात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हे दीक्षांत समारंभ संचालक डॉक्टर फादर लिझो थॉमस व प्रमुख पाहुणे भरत अग्रवाल विश्वकर्मा अध्यक्ष विद्यापीठ पुणे यांच्या हस्ते लवासा येथे पदवी प्रदान करण्यात आली। पर्यवेक्षक प्राध्यापक डॉक्टर संजय सत्यनारायण बंग आणि प्राध्यापक डॉक्टर सुनीता अभय जैन आणि डॉक्टर प्रकाश बाबासाहेब जाधव यांच्या प्रख्यात तज्ज्ञांच्या पॅनलच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर साळुंके यांचे संशोधन भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वाहतूक नियमन अंमलबजावणीची प्रभावीता, कायदेशीर आव्हाने आणि सार्वजनिक सुरक्षेवरील परिणामांचा सखोल अभ्यास करते। उल्लेखनीय म्हणजे डॉक्टर साळुंके हे डॉक्टर PS पसरीचा IPS निवृत्त जे 2003 मध्ये मुंबईचे 30वे पोलीस आयुक्त आणि 2004 मध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून निवृत्त झाले। यांच्यानंतर PhD मिळवणारे वाहतूक विभागाचे दुसरे सेवारत पोलीस अधिकारी आहेत। डॉक्टर पसरीचा यांनी 1985 मध्ये मुंबई विद्यापीठातील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून व्यवस्थापनात PhD पूर्ण केली होती, ज्याचा प्रबंध ट्रॅफिक मॅनेजमेंट अ केस स्टडी ऑफ ग्रेट बॉम्बे होता। डॉक्टर साळुंके यांचा अभ्यास जागतिक उद्दिष्टांशी विशेषतः संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी 3.6 आणि 11.12 जवळून जुळतो। ते मुंबईच्या शहरी पर्यावरणाच्या विशिष्ट गरजांशी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क एकत्रित करणाऱ्या महत्त्वाच्या धोरणात्मक शिफारसी देते। त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले की महाराष्ट्र सरकारला वाहतूक दंड न भरल्यामुळे 756 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले, ज्यामुळे अंमलबजावणी आणि वसूल करण्याच्या यंत्रणेतील गंभीर तफावत अधोरेखित आहे। मोटार वाहन कायदा 2019च्या परिणामाचे गंभीरपणे परीक्षण केले। वाहतूक उल्लंघन, ई-चलन वसुलीत विलंब आणि घटना व्यवस्थापन प्रणालींमधील मर्यादा यासारख्या चालू आव्हानांचा शोध, तसेच एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे लोक अदालतींद्वारे पर्यायी वाद निवारणचे यश, ज्यामुळे मुंबईत 2023 पर्यंत 123 कोटी रुपयांपेक्षा जास्त न भरलेले ई-चलन वसूल करण्यात मदत झाली। हे प्रबंध संडे स्ट्रीट्स कार्यक्रमासारख्या नाविन्यपूर्ण समुदाय आधारित उपक्रमांवर देखील प्रकाश टाकते। एक सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल ज्याने मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळवला आहे आणि पर्यावरण व रस्ते सुरक्षा थीमना प्रोत्साहन देणाऱ्या जागरूकता चालित सायकल रॅलीना मान्यता मिळवून दिली। हे उपक्रम नागरी समाजाचा सहभाग सुरक्षित आणि निरोगी शहरी गतिशीलता कशी वाढवू शकते हे दर्शवतात व मुंबईतील वाहतूक अंमलबजावणी, सार्वजनिक सुरक्षा आणि शाश्वत वाहतूक सुधारण्यासाठी 39हून अधिक धोरणात्मक शिफारशी मांडल्यात। कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर साळुंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रीय नेत्यांचे विशेषतः आपल्या देशात रस्ते सुरक्षा आणि रस्ते कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी समर्पण आणि जगातील दुसरे सर्वात मोठे रस्ते नेटवर्क स्थापित करण्यासाठी आणि मोटार वाहन कायदा 2019 द्वारे रस्ते सुरक्षा सुधारणांसाठी केलेल्या वचनबद्धतेबद्दल कौतुक केले। त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि महाराष्ट्र राज्य वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांचेही वाहतूक पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुरक्षितता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले। डॉक्टर साळुंके यांचे शासन आणि सार्वजनिक सेवेतील समर्पण व कामगिरी हे नाविन्याचे दीपस्तंभ म्हणून उभे आहेत, परंतु त्यांच्या सेवेतील नवीन पात्रतेला महाराष्ट्र सरकार आणि पोलीस विभाग कसे सामावून घेईल हे पाहणे गरजेचे आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।